राम सातपुते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे। सिद्धेश्वर पेठेमध्ये मतदान केंद्रावरतीच राम सातपुते यांनी भेट दिलेली होती आणि इथेच हा बाचाबाचीसारखा प्रकार घडलेला आहे। काही लोकांकडून बोगस मतदानाचा प्रयत्न असल्याचा संशय हा राम सातपुते यांना आल्याचं कळतंय आणि त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राम सातपुते यांच्यामध्ये ही बाचाबाची झालेली आहे। याविषयी बोलूयात। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनिकेत, या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय काँग्रेसचे कार्यकर्ते, पोलीस आणि राम सातपुते असे तिघ सुद्धा आपल्याला दिसतायत। काय नेमकं घडलेलं आहे? यामिनी, आज सोलापूर लोकसभेसाठी मतदान होत आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर मध्ये भाजपाचे जे उमेदवार आहेत राम सातपुते आणि काँग्रेसचे ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना चित्र दिसतंय। सोलापुरातील जे सिद्धेश्वर पेठ भागामध्ये मतदान केंद्रावर राम सातपुते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय जो आहे तो काही लोकांना बाहेर काढण्याची विनंती जी आहे ती राम सातपुतेंनी पोलिसांना केली। मात्र यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचा आरोप जो आहे तो राम सातपुतेंनी केलाय। तर दुसरीकडे भाजप उमेदवार राम सातपुते मतदान केंद्राच्या समोर येऊन मतदारांना जो आहे ते प्रभावित करत असल्याचा आरोप जे आहेत ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यामुळं हा वाद प्रकरणी पोलिसांनी जे आहेत ते दोघांना ताब्यात घेतलं होतं। मात्र पोलीस याबाबत अधिक तपास करतानाचं चित्र दिसतंय। यामिनी, अगदी धन्यवाद अनिकेत या सगळ्या माहितीसाठी। Thank you.